वांगणी संघ तुमचा कर्णधार स्टेशी संपर्क साधायचा आहे. वांगणी टीम आयोजकांची भेट घ्यायची आहे. वांगणी टीम
54 रन 3 ओव्हर.
सेकंड इनिंगला सुरुवात होती या स्कोर कार्ड धावा लागल्यात त्या 73-74 टार्गेट ठेवलं 24 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी तुझे भडवल टीम समोर. ऋतिक पहिली ओव्हर घेऊन सज्ज झालाय पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये. पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड खेळल्यात. फिल्डरला बराचसा चेस करायचा बॉल पर्यंत पोहोचायचा. चांगल्या पद्धतीने बॉल फील्ड केला. फेकी करेल तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्यात. समीर आणि उमेश ओपनिंगची जोडी भडवल संघाची बघायला मिळते. चौऱ्याहत्तर धावा एक मोठं टार्गेट सेट केलं ते म्हणजेचा या वेळेला चांगला फटका बघायला मिळतोय. लेग साइडच्या दिशेला डीप स्क्वेअर लेगला ठोकला हा षटकार. या षटकाराच्या साहाय्याने 8 रन स्कोर कार्ड वरती लागलेत समीर आणि उमेश. समीर चांगली कामगिरी करतोय. 74 धावांचं टार्गेट चेस करायचं प्रत्येक ओव्हर मध्ये. 18+ धावा बनवायच्यात. अशा वेळेला सुरुवात झाली आहे त्या रन चेसला. समीर साठी शॉर्ट बॉल शॉर्ट टर्म पुल ठरला सक्सेसफुल. अतिशय देखणा फटका सुंदर फटका समीर यांच्या बॅट मधून. लगातार 2 षटकार आलेत. 14 रन स्कोर कार्ड वरती आलेत. 74 धावा चेस करत असताना सुरुवात पाहिजे पहिल्या 3 बॉल वरती ती सुरुवात समीर याने केली आहे. आक्रमण केले. 2 षटकार 1 डबल 14 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. मॅच बॉल आलाय खेळायचा मॅच बॉल पुन्हा एकदा. अजूनही 60 रन्स पाहिजेत. 21 बॉल आणि 60 धावांची गरज आहे. या ओव्हरला कितपर्यंत मॅक्सिमाइज करणार कितपर्यंत मोठं बनवणार समीर. कमबॅक करणार ऋतिक. या वेळेला लोअर फुलटॉस घुटना टेक आणि षटकार देख. षटकार हॅट्रिक पहिल्या 4 बॉल वरती टोकल्या समीरची शानदार बॅटिंग मैदानामध्ये बघायला मिळते. ऋतिक वरती आक्रमण चढवलंय. पहिल्या 4 बॉल वरती धावा बनवल्या तर 74 धावा चेस करत असताना पॉवर प्ले कशा प्रकारे मोठं बनवायला पाहिजे याचा जिवंत उदाहरण मैदानामध्ये दाखवतोय. कोणताही प्रेशर नाहीये 74 धावांचा. त्याला माहिती आहे की आपल्याला फक्त बॅटिंग करायची आहे. हार असो की विजय असो की हार असो तो निर्णय नंतरचा आहे. मात्र आपण प्रयत्न कुठपर्यंत करतो याच्यावरती सगळं काही अवलंबून आहे. तो प्रयत्न समीर यांचा बघायला मिळतो आपल्या टीमसाठी. पुढचा बॉल ऋतिक यांचा. या वेळेला चांगल्या लेंथ वरतून बॉल उडवलाय. निर्धाव चेंडू पहिला डॉट बॉल या ओव्हर मधला आलाय. या वेळेला व्हॉट अ पिकअप शॉट परफेक्ट मिडल ऑफ द बॅट स्टँड अँड डिलिव्हर. या ओव्हर मधील 4था षटकार. लेग कटर स्लोवर बॉलचा वापर तिथून टिक केला आणि 6 धावांसाठी टिक केला. एकाच ओव्हर मध्ये 4 षटकार ठोकले. पहिलाच ओव्हर पॉवर प्ले आणि पॉवरफुल प्ले समीर यांचा बघायला मिळतोय. भडवल संघ मैदानामध्ये समीर सांगतोय धावा कितीही असो बनवण्यासाठी मॅच आम्ही सोडणार नाही आहोत. तो संघर्ष आम्ही जरूर करू. आणि ते करत असताना पहिल्याच ओव्हर मध्ये धावा बनवल्यात 26. येणाऱ्या 18 बॉल आणि 48 धावांची गरज आहे. काय स्टार्ट मिळाले समीर यांना. 6 बॉल मध्ये 26 रनची इनिंग. जुना बॉल मैदानात पाहिजे का. येस जुना बॉल मैदानामध्ये जा.
कौतुक करायला पाहिजे समीर यांचा. 74 धावा चेस करत असताना पहिल्याच ओव्हर पॉवर प्लेची आहे ज्याच्यामध्ये फक्त 2 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर असतात. त्याचा फायदा घेताना दिसत आहे. 4 षटकार 1 डबल च्या सहाय्याने 26 रनवरती स्कोर कार्ड पोहोचवला. 18 बॉल मध्ये 48. आता 16च्या सरासरीने खेळायचं आहे. चेसेबल आहे टार्गेट असं वाटायला लागलं आता बडवेल संघाच्या डगआउट मध्ये. तर कॉन्फिडन्स आला पहिल्या 26 धावांनी, मात्र अजूनही काम बाकी आहे. एक चांगली ओव्हर कानूर बॉयज संघाला मॅच मध्ये आणू शकते. तर एक अजून अशीच मोठी ओव्हर पूर्णतः मॅच मध्ये पकड बनवून जाईल ती म्हणजेच बडवेल संघाची. प्रज्योत बॉलिंग साठी आलेत. ज्या प्रज्योताने सुंदर बॅटिंग केली ती पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजीसाठी आलेत. ओके, अक्षय कानूर एक्सप्रेस अक्षय देशमुख गोलंदाजीसाठी आलाय. अक्षय यांच्या विरोधामध्ये कसा खेळ करणार उमेश आणि समीर, कारण की कानूर टीमचं नाव गोलंदाजीच्या पतलावरती गोलंदाजीच्या जोरावरती ज्या खेळाडूने मोठं केलंय तो अक्षय देशमुख गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पहिलाच बॉल 33 बॉल त्याच्यावरती तेवढा सुंदर फटका डी पॉइंटच्या दिशेने. तोपर्यंत फील्ड होईल फेकी होईल तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण झाल्यात. 28 रन स्कोर कार्ड वरती आहेत. उमेश पहिल्याच बॉल वरती डबल घेतात. चांगल्या गतीने पहिलाच बॉल डिलिव्हर केला होता अक्षयाने. विकेटने अक्षय पुन्हा एकदा सज्ज स्ट्राईक एंड वरती. उमेश आउटसाइड ऑफ स्टंप बराच बाहेर. अंपायर आमच्यापर्यंत डिसिजन कळवतील. नो बॉल. ओके, नो बॉल आहे. फ्री हिट असणार आहे. नेक्स्ट बॉल उमेश यांच्यासाठी फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. फक्त रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होऊ शकतो. फ्री हिट. फ्री हिट ऑफच्या बॉल वरती फुल स्विंग ऑफ द बॅट समोरच्या दिशेला खेळले तिथे बॉल पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचले. चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळते फ्री हिटच्या बॉल वरती. 30 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 44 धावा पाहिजे. 16 बॉल बाकी आहेत. 16 बॉल मध्ये 44. मैदान तापवलंय अक्षरशः समीरच्या बॅटिंगने. ह्या वेळेला स्क्वेअर कट दर्जेदार फटका. फिल्डर आहेत दी पॉइंटला. बॉल पर्यंत पोहोचतील आणि अडवतील तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण झाल्यात. सुंदर बॅटिंग समीर यांची बघायला मिळते. तेवढी सुंदर फिल्डिंग कानूर टीम की बघायला मिळते. 15 बॉल मध्ये 42. समीर काय जबाबदारीने बॅटिंग करतोय. काय सुंदर बॅटिंग करतोय आपल्या टीम साठी. ह्या वेळेला क्रॉस बॅटेड खेळायचा होता. डॉट बॉल आलाय. अक्षय देशमुख वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय. सुंदर बॉलिंग. 14 मध्ये 42. 14 बॉल 42 धावांची गरज आहे. 2 बॉल निर्णायक असणाऱ्या ओव्हर मध्ये. कशा प्रकारे बॉल डिलिव्हर करणार अक्षय. 2 बॉल. कारण की अक्षय बरेच मैदान ज्या गोलंदाजीने गाजवलेत TDPL सारखी मोठ्या स्पर्धा त्याच्यामध्ये त्याच्या नावाची वर्णी लागले असा अक्षय. या वेळेला बॅटच्या मिडल स्पॉट वरती बॉल लागलाय. परफेक्ट साऊंड ऑफ द बॅट. स्टँड अँड डिलिव्हर. समीर यांच्या बॅटमधून एक षटकार. काय मॅच चालली आहे मैदानामध्ये. प्रेक्षकांच्या मनातली मॅच. प्रेक्षकांना जशी हवी आहे तशी मॅच. थोडासा शॉर्ट होता त्याच्यावरती शॉर्ट ऑफ पुलचा दमदार फटका बघायला मिळाला. ज्या वेळेला बॉल बॅटला लागला तो आवाज आला होता तो सांगून गेला 6 धावा.
बॅटच्या रडार मध्ये मात्र यावेळेला चेंडू बराच वेळ हवे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक खूप दूरवरून आलाय. सुंदर कॅच. त्यांना माहिती आहे कॅच घेणं किती इम्पॉर्टंट आहे. समोरचा फलंदाज अक्षरशः पेटून उठला होता मैदानामध्ये, त्याला मात्र डगआउटच्या दिशेने पाठवण्यात यश आलंय. संघर्ष करत होता आपल्या टीम साठी, तो संघर्ष मात्र समीर यांचा संपलाय. 10 बॉल मध्ये 34 रनची एक चांगली इनिंग आपल्या टीम साठी पेश केली. 38 वरती स्कोर कार्ड बघायला मिळतंय. आता येणारे 12 बॉल आणि 36 धाव्यांची गरज आहे. पहिल्या 12 मध्ये 38 बनल्यात, तर येणाऱ्या 12 मध्ये 36 बनणार का की रोखणार कानोर बॉईज. मात्र समीर साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 74 रन चेस करायचे होता. आता 10 बॉल मध्ये काय इनिंग खेळली. आपल्या टीमला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेला समीर. विकेट घेण्यात यश आलं लास्ट बॉल वरती अक्षय यांना. एक कमबॅक त्यांनी केलाय. नवीन गोलंदाज अंकित गोलंदाजी मार्कवरती आलेत. अपील केली होती एलपीडब्ल्यू ची, मात्र इथे अपील फिटाळले नव्हते आमचे अंपायर संगम बोराडे. डॉट बॉल आलाय. 11 मध्ये आता 36 धाव्यांची गरज आहे. 11 बॉल 36 रन. भडवल संघ प्रयत्न अजूनही चालू आहेत. उमेश या वेळेला फक्त स्विंग ऑफ द बॅट, ब्लाइंड शॉट बघायला मिळाला. 2 लगातार डॉट बॉल. 10 बॉल आणि 36. समीर जर एक बॉल त्याच्यावरती सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट केली असती तर नंतरचे 12 बॉल मध्ये 36-37 धावा जे बनवायच्या अजून मजा आली असती. मात्र उमेश यांच्याकडे संधी आहे. 10 बॉल मध्ये 6 षटकार असं समीकरण मैदानामध्ये सुरुवात करायला पाहिजे, कारण की पहिल्या 34 धावा या 38 मधील फक्त एकटा समीरच्या होता. त्याला 7 दुसऱ्या एंडने द्यायला पाहिजे. समीर बाद झाल्यानंतर आता मात्र जो फलंदाज नवीन गेलाय सूरज आणि त्याच्या समोर उमेश आहेत, त्यांना सुद्धा तसाच खेळ करायला पाहिजे. या वेळेला आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न फसला. अंपायर आमच्याकडे इशारा करतायत की हा वाईट बॉल. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे वाईट बॉल साठी, चेक करायचा आहे. एक बॉल निर्णायक आहे, इम्पॉर्टंट आहे. एक रन इम्पॉर्टंट आहे आता भडवल टीम साठी आणि तेच कानोर बॉयज साठी सुद्धा. तो विकेट किपर तेजस लगेच निर्णय घेत आहेत की आपण रिव्ह्यू करूया. इट्स अ वाईड बॉल. दहा बॉल मध्ये आता 35 धावांची गरज आहे. 10 बॉल मध्ये 35. दहा बॉल मध्ये 35. उमेश सुरुवात करायला पाहिजे या ओव्हर मध्ये. धावा यायला पाहिजेत बॅटने. या वेळेला हेलिकॉप्टर फिरवला, तिकडे कव्हर क्षेत्र रिकाम आहे आणि चेंडू वन बाउन्स वरती सीमारेषा पार गेलाय. आता 31 धावांची गरज आहे. चेंडू बाकी आहेत 9. हेलिकॉप्टर लँड झाला वन बाउन्स सीमारेषा पार. अशाच प्रकारे फटक्यांची गरज आहे, अशाच फटक्यांची गरज आहे ती मात्र भडवल टीमला. हाय स्कोरिंग मॅच. समोरून सुद्धा आक्रमण चाललाय, वारवरती पलटवार चाललाय, तर म्हणजेच भडवल टीमचा थोडासा विचार करण्यास भाग जरूर पाडलाय कानोर बॉयज टीमला. 9 मध्ये 31. या वेळेला पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने अलोंग द कार्पेट बॉल गेलाय. सिंगल तर झाली आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय, तिकडे रनआउट स्वरूपात फलंदाज बाद होतात नॉन स्ट्राईक एंड वरती. एकच धाव मिळेल. आता 8 मध्ये 30 धाव बनवायचे आहेत. दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद झाला. एक बॉल फेस न करता नॉन स्ट्राईक एंड वरती रनआउट झाला, तो म्हणजे सूरज. बॅटिंग साठी रिकी मैदानामध्ये गेलेत.
8 मध्ये 30 धावा, 8 बॉल आणि 5 षटकार. क्रिकेटचं इक्वेशन बघायला गेलं तर 8 मध्ये जर 5 बॉल स्टँडच्या बाहेर आले किंवा 30 धावा तर बनवल्या तर मात्र भडवल संघ जिंकेल. मात्र आता इक्वेशन थोडंसं कठीण होत चाललंय. 7 बॉल मध्ये 30 धावा. उमेश यांच्यावरती बऱ्याचशा आशा उमेदी टिकवून आहेत, त्या म्हणजे बडवल टीमच्या प्रेक्षकांच्या त्यांच्या डगआउटच्या ज्या प्रकारे बॅटिंग केली होती समीर याने तशीच बॅटिंग करावी लागेल. 7 बॉल 5 षटकारांच्या खेळ आपल्याला बघायला मिळते. ह्या वेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, फुल स्विंग ऑफ द बॅट मैदानामध्ये दाखवलाय आणि आपल्या टीमसाठी 6 धावा बनवल्यात या बॉल वरती. 6 बॉल आणि 24 धावांची गरज आहे. 6 बॉल मध्ये 24. सहा बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे. 50 धावा 3 ओव्हर मध्ये बनवल्यात. आता बनवायच्या 6 मध्ये 24. तेजस आल्यात बॉलिंग साठी. पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्कर आउटसाइड द ऑफ स्टंप. विकेट आपली सॅक्रिफाईस करावी लागेल रिकी यांची. उमेश यांना स्ट्राईक वरती आणलाय. पहिलाच बॉल डॉट आलाय. 5 मध्ये 24 धावांची गरज आहे. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये जायचंय लवकर. मनोज जे काय करायचं मैदानामध्ये आता ते उमेशला करायचं. ओपनिंगला आलेला उमेश, त्याच्या बॅट मधून षटकार आले, धावा आल्यात, चौकार आलाय. त्याला मात्र या 5 बॉल मध्ये 24 धावा बनवाव्या लागतील आपल्या टीम साठी. पहिलाच बॉल, दुसरा बॉल या ओव्हरचा वाईड आहे. तेवीस रन, 5 बॉल 23. या वेळेला हेलिकॉप्टर फिरवला. तिकडे क्षेत्ररक्षक बॉल वरती चांगल्या पद्धतीचं बॅकअप बघायला मिळालं. 2 धावा आल्या त्या बॉल वरती. 4 बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे. या बॉल वरती षटकार येणं गरजेचं आहे. षटकार चौकार येणं गरजेचं आहे. 4 मध्ये 21. स्लोवर बॉल, गतीमध्ये परिवर्तन फसवलं. या बॉलला स्टँड मध्ये पोहोचू शकलेला नाहीयेत उमेश. त्यांची निराशा त्यांच्या चेहऱ्यावरती साफ दिसतीये की ती संधी त्यांच्यासाठी होती फुलटॉस बॉलला मारण्याची, ती त्यांनी गमावली आहे. आणि या मॅच सुद्धा गमावली की काय या बॉलवरती, कारण की ते इक्वेशन कठीण झालंय. 3 मध्ये 21. फक्त निर्णायक 3 बॉल टाकायचे आहेत. ते कानोड टीमच्या या तेजस त्यांच्यासाठी मैदान खूप लकी आहे. मागील टुर्नामेंट चांदईच्या उपसरपंच चषकाचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी तेजस, ज्याला
पूर्णतः माहिती आहे या मैदानाची आराखडा चांगल्या पद्धतीने ज्याला माहिती आहे. 3 बॉल मध्ये धावा डिफेंड करायचे आहेत 21. फक्त 3 लिगल बॉल त्याला टाकायचे आहेत आणि आपल्या टीमला विजय मिळवून द्यायचा आहे. यानंतरची मॅच सेकंड राऊंडचा दुसरा सामना मैदानामध्ये रंगणार. होम ग्राउंड वरती खेळला श्री 11 जयशंकर चांदे यांनी त्यांच्या विरोधामध्ये या मॅचचा विजेता टीम खेळणार. तेजसचा बॉल सुंदर बॉल पडल्यानंतर उसळी घेतली बॉलने कोणतंच उत्तर नव्हतं या फलंदाजाकडे. 2 बॉल मध्ये आता 21 धावांची गरज आहे. स्लोवर बॉल पर्यंत पोहोचले तिकडे या बॉल वरती 4 धावा आल्यात. 1 बॉल आणि 17 रनची गरज. 57 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. असं म्हणतात ना की जिंको की हारो पण आपले प्रयत्न शेवटपर्यंत आपण केले पाहिजेत. वाईट बॉल 58 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 1 बॉल 16. ते प्रयत्न शेवटच्या बॉल पर्यंत आपल्याला बघायला मिळाले बडवल संघाचे. चांगला संघर्ष त्याने मैदानामध्ये दाखवला. लास्ट बॉल वरती बॉल फील्ड करतील. हा बॉल डॉट गेला. 16 धाव्याने मॅच जिंकल्या ते म्हणजेच कानोर बॉईजने. मात्र पराभव असावा पण तो देखणा असावा. हार्ड लक का मी तर म्हणेन बडवल संघ. काय संघर्ष केला, काय बॅटिंग केली तुमच्या समीर यांनी, उमेश यांनी चांगला संघर्ष दिला.